सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या निशिदिनीचं काव्य जे आहे त्या काव्याचं शीर्षक आहे आत्मज्ञानी साधू जगत्या वाखाणी. आत्मज्ञान असलेला जो साधू असतो त्याची वाखाणणी, त्याचं कौतुक सर्व सर्व जग करतं, सारं विश्व करतं. म्हणून आत्मज्ञानी साधू जग त्या वाखाणी. 9 कडव्यांचं हे काव्य आहे. प्रथम काव्य वाचतो, अर्थ सांगतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण सरळ नीट वाचून त्या निरूपणाची सांगता करतो. तर ऐका. आत्मज्ञानी साधू जग त्या वाखाणी, सर्व अस्तित्वाचा शाश्वत चैतन्याची पाया, ज्यासी ना काया परिजे निर्मी जगत रूपे काया माया. सर्व असणेपणाचा शाश्वत पाया म्हणजे चिरंतन पाया, चिरंतन अधिष्ठान केवळ आणि केवळ चैतन्यच आहे. ज्यासी ना काया परिजे निर्मी जगत रूपे काया माया. त्या चैतन्याला काया नाही, त्या चैतन्याला शरीर नाही, परंतु संपूर्ण अस्तित्वाचा हा जो शाश्वत चैतन्य रूप पाया आहे, ज्याला म्हणजे ज्या चैतन्याला स्वतःची काया नाही, स्वतःचे शरीर नाही, हेच चैतन्य आपल्या सामर्थ्याने हे जगत रूपी काया माया म्हणजे जगत रूपाने काया असलेले, शरीर असलेले जीव जंतू जगत यांचं निर्मात तेच चैतन्य आहे. या चैतन्याला स्वतःची काया नाही, परंतु हे ते चैतन्य इतकं सामर्थ्यशाली आहे की आपल्या सामर्थ्याने या चैतन्याला काया नाही, शरीर नाही, ते चैतन्य आपल्या सामर्थ्यातून हे जगत रूपी शरीर किंवा जगामध्ये विविध चतुर्थ योनी ज्या आहेत, त्यातील जाती प्रजाती ज्या सर्व आहेत, त्या सर्व कीड मुंगीपासून माणसापर्यंत सर्व कायारूप सर्व देहधारी हे जीव जगत जे आहे ते त्या चैतन्यातून निर्माण झालेले आहे. ज्या चैतन्याला स्वतःला काया नाही, त्या चैतन्याने काया असलेले, शरीर असलेले चतुर्विध योनीतील हे संपूर्ण जीवाचं विश्व निर्माण केलं आहे. म्हणून जगत रूपी काया म्हणजे चारी योनीतील जे जे प्राणी आहेत, जे जे कीटक आहेत, जे जे पशु पक्षी आहेत, माणसं आहेत, त्या सर्वांना त्या चतुर्विध योनीतील म्हणजे चारही योनीतील हे जगत रूप जीवाचं काया किंवा शरीर असलेलं जे संपूर्ण अस्तित्व आहे ते त्या चैतन्याने निर्माण केलेलं आहे. जे चैतन्य सर्व अस्तित्वाचा पाया आहे, ज्या चैतन्याला स्वतःच शरीर नाही, काया नाही, त्या चैतन्याने हे संपूर्ण शरीरी जीव जगत निर्माण केलेलं आहे. आणि हे शरीरी जीव जगत जे आहे त्यालाच आपण जगत रूप काया म्हटलेलं आहे. म्हणजे जगरूपाने काया किंवा शरीर असलेल्या प्राण्यांची निर्मिती. मात्र ती माया आहे. याचा अर्थ जे जे शरीर रूपाने असतं ते कायम नसतं, ते शाश्वत नसतं, ते काही काळ राहणार, अशा अर्थी अशाश्वत अल्पकाळ जगणार म्हणून त्याला काया म्हटलेलं आहे. तर सर्व अस्तित्वाचा शाश्वत चैतन्याची पाया, ज्यासी ना काया परिजे निर्मी जगत रूपे काया माया. जगत रूपाने जीव आणि त्याचे जगत या रूपाने शरीरधारी सर्व प्राण्यांची निर्मिती ज्या चैतन्याने केली, हे चैतन्य स्वतःला त्याला शरीर नाही, स्वतःला त्याला काया नाही, परंतु ते चैतन्य संपूर्ण जीव जगत निर्माण करणारे अशा अर्थी त्या संपूर्ण अस्तित्व रूपी जगाचा पाया आहे. परंतु जरी हे जीव जगत शरीरधारी पशु पक्षी प्राणी माणसांचे असले तरी सुद्धा ते कायम टिकणारे नाही. म्हणून कायाधारी जे जे आहे ते कायम टिकत नाही, म्हणून त्या कायेला माया म्हणतात. अशा अर्थी सर्व अस्तित्वाचा शाश्वत चैतन्याची पाया, ज्यासी ना काया परी जे निर्मी जगत रूपे काया माया. दुसरं कडवं आहे. सर्वत्र भरुनी जे ओतप्रोत राहे वाहे, औषात्मक रूपे ते
शरीरी आत्मा म्हणून नियत काल आहे. म्हणजे हे जे चैतन्य आहे ते सर्व व्याप्त असल्यामुळे सर्वत्र ओतप्रोत भरलेलं आहे आणि ओतप्रोत भरून अगदी उतू जावं तितकं ते वाहतेपणी म्हणजे गतिशील पद्धतीने ते वाहणारे आहे. अंशात्मक रूपे ते शरीरी आत्मा म्हणून नियत काल आहे आणि हे सर्वत्र भरून ओतप्रोत असणारे वाहून जाणारे असं हे जे चैतन्य राहणार आहे वाहणार आहे त्यातील काही अंशाच्या रूपाने ही जीवांची शरीरे जीवांची काया निर्माण होते आणि त्या शरीरा अंतर्गत आत्मा म्हणून प्राणशक्ती म्हणून हे चैतन्याचं अंशात्मक जे रूप आहे ते शरीराच्या आत आत्मा म्हणून नियत काल आहे. काही निश्चित कालावधीसाठी राहतो. निश्चित कालावधीसाठी चैतन्याचं प्राणरूप किंवा आत्मारूप प्राण्यांच्या शरीरात राहतो. याचा अर्थ असा आहे की कोणताही प्राणी अनिश्चित काळासाठी जगू शकत नाही. म्हणजे जी जी काया आहे ती ती माया आहे ती ती तात्पुरती आहे. म्हणून कायारूपी मायेच्या शरीरांमध्ये राहणार आत्मचैतन्य हे जरी चैतन्य म्हणून चिरंजीव असलं तरी ते देहाच्या आत कायेच्या आत राहताना नियत काल काही ठराविक कालासाठीच राहतो. त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की हे माणसा जोपर्यंत हे तुझं शरीर आहे तोपर्यंत तुझ्या आत ते जे आत्म्याचं स्पंदन आहे जे शिवस्फुरण आहे ते तू नीट जाणून घे आणि त्याचं ज्ञान करून घे. काया ही माया आहे ती कधी जाईल समजणार नाही. काया हे मातीच्या मडक्यासारखं आहे. मडकं कधी फुटेल समजणार नाही. तशी ही कायारूपी माया कधी नष्ट होईल समजणार नाही. म्हणून जोपर्यंत तुझ्या शरीरात ते ओतप्रोत अस्तित्वामध्ये राहणार आणि वाहणार सर्व दूर चैतन्य जोपर्यंत तुझ्या शरीरात अंश रूपाने प्राण म्हणून आत्मा म्हणून नांदत आहे तोपर्यंतच तू हे आत्म्याचं ज्ञान करून घे. कारण नियत कालासाठी म्हणजे ठराविक काळासाठीच हे चैतन्य आपल्या शरीरात राहतं. अन्यथा शरीर पडतं आणि आत्मारूपी जे चैतन्य आहे ते बाहेरच्या विशाल चैतन्यामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये विलीन होतं. म्हणून सर्वत्र भरून जे ओतप्रोत राहेव आहे अंशात्मक रूपे ते शरीरी आत्मा म्हणून नियत काल आहे. सर्व व्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा शरीरांतरी तोची शुद्ध रूपे जीवात्मा राणा. सर्व व्याप्त जे चैतन्य आहे जे ओतप्रोत वाहणार राहणार आणि म्हणजे सर्व व्याप्त जे चैतन्य आहे जे सर्वत्र ओतप्रोत भरून वाहणार राहणार आहे असं सर्व व्याप्त चैतन्य हे अनिरुद्ध आहे. मी त्या चैतन्याला कोणीही कुठेही कसाही अटकाव करू शकत नाही आणि त्यालाच परमात्मा म्हणतात. म्हणजे सर्व व्याप्त चैतन्य जे अनिरुद्ध आहे त्याला कोणी अटकाव करू शकत नाही. अशा अर्थी त्याच्यावरती कोणी जय मिळवू शकत नाही. म्हणून सर्व व्याप्त चैतन्य जे आहे त्याला कोणी अटकाव करू शकत नाही. अशा अर्थी ते अनिरुद्ध आहे. त्याच्यावर कोणी निर्बंध घालू शकत नाही. याचा अर्थ असा आहे सर्व व्याप्त चैतन्य आहे ते वेगळ्या अर्थाने सर्व शक्तिमान आहे आणि सर्व व्याप्त सर्व शक्तिमान हे चैतन्य ज्या अर्थी कायारूपी माया आणि हे जग निर्माण करते त्या अर्थी सर्व काही याच्यामुळे जाणले जाते असे ते सर्वज्ञ सुद्धा आहे. म्हणून सर्व व्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा. सर्वत्र व्यापलेलं चैतन्य जे अनिरुद्ध आहे ज्याला कोणी अटकाव करू शकत नाही ते सर्व व्याप्त आहे ते अनिरुद्ध आहे. याचा अर्थ ते सर्व शक्तिमान आहे आणि ज्या अर्थी ते कायारूपी माया असं हे विश्व निर्माण करतं त्या अर्थी ते सर्वज्ञ आहे. म्हणून सर्व व्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा. म्हणून सर्व व्याप्त चैतन्याला परमात्मा यासाठी म्हटलं आहे कारण सर्व व्याप्त जे चैतन्य आहे ते अनिर्बंध आहे. त्याला कोण अटकाव करू शकत नाही. म्हणून वेगळ्या अर्थाने जे सर्व व्याप्त आहे ते सर्व शक्तिमान आहे
आणि तेच वरच्या 2 कडव्यात आपण पाहिलेलं आहे की तेच कायारूपी माया असं हे जगदरूपी मायारूपी विश्व निर्माण करतं. अशा अर्थाने सर्व काही त्याच्याद्वारे जाणले जाते आणि हे सर्व व्याप्त आणि अनिरुद्ध म्हणजे वेगळ्या अर्थाने सर्व शक्तिमान चैतन्य हेच सर्वार्थाने पूर्ण ज्ञानी म्हणजे सर्वज्ञ आहे. म्हणून ही जी 3ऱ्या कडव्यातली पहिली ओळ आहे त्याच्यामध्ये सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ चैतन्याचा बोध आहे. सर्व व्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा. आणि सर्व व्याप्त अनिरुद्ध चैतन्याला जे सर्व व्याप्त आहे सर्व शक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहे त्यालाच शाश्वत म्हणजे चिरंजीव परमात्मा परमात्मा म्हणून सज्जन श्रोते हो तुम्ही जाणा. परमात्म्याची जाणीव म्हणजे सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ चैतन्याचे ज्ञान. अशा अर्थी सर्व व्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा. शरीरांतरी तोची शुद्ध रूपे जीवात्मा राणा. आणि शरीरामध्ये तोच परमात्मा त्याच्या पूर्ण विशुद्धतेसह म्हणजे परमात्मा जितका शुद्ध आहे तितकाच आत्मा शुद्ध आहे. म्हणून शरीर बाह्य जो परमात्मा तोच शरीराच्या आत जीवाच्या आत आत्मा म्हणून पूर्ण शुद्ध रूपाने म्हणजे परमात्म्या इतकाच पूर्ण शुद्ध आत्मा म्हणून परमात्माच शरीराच्या आतमध्ये पूर्ण शुद्ध रूपाने आत्मा म्हणून राहतो आणि त्याला आपण जीवात्मा जीवाचा आत्मा म्हणतो. म्हणून शरीराच्या आत जो शुद्ध रूपाने परमात्म्याचा अंश राहतो ज्याला जीवात्मा म्हणतात तो राणा तोच खरा राजा आहे. म्हणून हे माणसा तुझ्या आत आत्मरूप किंवा जीवात्मा रूप जे चैतन्य आहे तोच खरा खुरा त्या शरीरावर सत्ता गाजवणारा राणा म्हणजे राजा आहे. आणि शरीर बाह्य परमात्मा आहे तो संपूर्ण अस्तित्वावर सत्ता गाजवणारा परमात्मा आहे. म्हणजे संपूर्ण असणेपणाचा परमात्मा हा राजा आहे आणि शरीराच्या आत जीवात्मा हा राजा आहे. परमात्मा आणि जीवात्मा तत्वतः पूर्ण शुद्ध रूपानेच असतात. म्हणून सर्व व्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा. शरीरांतरी तोची शुद्ध रूपे जीवात्मा राणा. औषवा पूर्ण तत्वजी परिपूर्ण आत्मा परमात्मा परमतत्वची संपूर्ण. शरीरातील अंश रूपाने असो किंवा बाहेरील पूर्ण रूपाने असो जे काही अंश म्हणून म्हणतात आणि जे काही पूर्ण म्हणून म्हणतात ते अखेरीस इथून तिथून परिपूर्ण तत्वच आहे. म्हणजे परिपूर्ण परमात्म तत्वच आहे. आत्मा परमात्मा परमतत्वची संपूर्ण. म्हणून अंशवा पूर्ण तत्वची परिपूर्ण आत्मा परमात्मा परमतत्वची संपूर्ण. अंश असो पूर्ण असो शेवटी तत्व हे परिपूर्ण आहे. आत्मा असो परमात्मा असो हे दोन्ही मिळून परमतत्व हे संपूर्णच आहे. आता 5वं कडवं. आत्मा परमात्मा देव दिव्यत्वाचा वर्तन अभ्यास तोची उमटे निशिदिनी नित्य स्वरूप अभ्यास. तर आता आपण आत्मा परमात्मा देव दिव्यत्व हे जे वेगवेगळे शब्द वापरतो ते याचा जर अभ्यास करायचा म्हटला तर आत्मा असो परमात्मा असो देव असो देवाचं दिव्यत्व असो एकूणच आत्मा परमात्मा देव आणि दिव्यत्वाचा वर्तन अभ्यास. म्हणजे आत्म्याचं वर्तन कसं परमात्म्याचं वर्तन कसं देवाचं वर्तन कसं दिव्यत्वाचं वर्तन म्हणजे चालणं कसं वागणं कसं दिव्यत्वाची रीत काय. म्हणून आत्मा परमात्मा देव आणि दिव्यत्व याच्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे याच्या प्रचलित असण्याचा ते ज्या रीतीने कार्यरत असते त्याचा अभ्यास म्हणजे वर्तन अभ्यास. तोच उमटे निशिदिनी नित्य स्वरूप अभ्यास. आपल्या निशिदिनी या सदरामध्ये तोच नेहमी स्वरूप अभ्यास म्हणून आपल्याकडे प्रक्षेपित केला जातो. म्हणजे आपल्या निशिदिनीमध्ये केवळ आणि केवळ आत्मा परमात्मा देव दिव्यत्वाचं वर्तन कसं असतं
त्याचा अभ्यास आपल्या निशिदिनीमध्ये नित्य नेमाने प्रक्षेपित केला जातो आणि एकूणच या आत्मा परमात्मा देव दिव्यत्वाच्या वर्तनाच्या अभ्यासाला स्वरूप अभ्यास स्व म्हणजे आत्मा म्हणजे आत्म्याच्या रूपाचा अभ्यास म्हणतात. म्हणून 5वं कडवं नीट लक्षपूर्वक ऐका. आत्मा परमात्मा देव दिव्यत्वाचा वर्तन अभ्यास तोच उमटे निशिदिनी नित्य स्वरूप अभ्यास. स्वरूप अभ्यास म्हणजे नसे दर्शनी रूपाचा अभ्यास वास्तवात असे तो शरीरांतरीच्या चैतन्य देवाचा निधिध्यास. अधिक विस्ताराने सांगताना असं म्हटलेले आहे की स्वरूप अभ्यास म्हणजे दर्शनी रूपाचा शरीराचा कायेचा अभ्यास नव्हे. वास्तवात तो शरीराच्या आत लपलेल्या चैतन्य देवाचा निधिध्यास निशिदिनी घेतलेला ध्यास आहे. स्वरूपाचा अभ्यास म्हणजे देहाचा रूपाचा शरीराचा कायेचा अभ्यास नव्हे. स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शरीरांतर्गत वावरणाऱ्या चैतन्य देवाचा निधिध्यास निशिदिनी घेतलेला ध्यास आहे. हे 6वं कडवं झालं. चैतन्य देव सर्वत्र समत्वात असे वसे पाठीपोटी त्याच्या भेदभाव नसे. हा जो चैतन्य देव आहे तो सर्वत्र समत्वात असतो आणि सर्वत्र समत्वाने समदृष्टीने समवर्तनात वसलेला म्हणजे वस्ती करून असतो. पाठीपोटी त्याच्या भेदभाव नसे. तर हा चैतन्य देव किंवा आत्मा सर्वत्र समत्वाने वावरणारा असतो. त्याच्या पाठीपोटी म्हणजे त्याच्या आत बाहेर असा भेद काहीच नसतो. म्हणून आत्मा हा नेहमी समत्वात वर्तन करणारा आहे. हे ज्ञान आपण नीट समजून घेतले पाहिजे. आणि एकदा आत्मा हा समत्वात वावरणारा आहे कळलं की सर्वाभूती भगवंत याचा अर्थ आपल्याला निश्चित कळतो. 8वं कडवं. जीव शिव नर नारायण दर्शनी भेदाभेद चैतन्य देव दरबारी केवळ अभेद. हा चैतन्य देव आहे त्याच्या दरबारामध्ये त्याच्या ज्याला आपण कोर्ट म्हणतो राजाचा दरबार तसा चैतन्य देवाच्या दरबारामध्ये केवळ अभेद आहे. तिथे कुठल्याच तऱ्हेचा भेद नाही. म्हणून जीव शिव नर नारायण दर्शनी भेदाभेद ज्याला आपण जीव म्हणतो आणि जीवांतर्गत शिव म्हणतो ज्याला आपण नर म्हणतो आणि नराच्या अंतर्गत नारायण म्हणतो हे केवळ देखाव्यापुरते भेद आहेत. प्रत्यक्षात जीव शिव नर नारायण हे एकूणात अभेदच आहे. म्हणून जीव शिव नर नारायण दर्शनी भेदाभेद चैतन्य देव दरबारी केवळ अभेद. चैतन्य देवाच्या दरबारामध्ये सर्वत्र अभेद म्हणजेच वेगळ्या अर्थाने समत्वाचा न्याय असतो. अभेद जाणूनी समत्व आचरणी आत्मज्ञानी साधू म्हणून जग त्या वाखाणी. तेव्हा या जगामधील अभेद जाणून या जो समत्वाच्या आचरणात असतो अशा साधूला आत्मज्ञानी म्हणून अशा साधूची जग वाखाणणी करते. अभेद जाणून समत्व आचरणी आत्मज्ञानी साधू म्हणून जग त्या वाखाणी. असा अभेदाचं ज्ञान असल्यामुळे आणि ते अभेदाचं ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो जो कोण तो समत्वाचं आचरण आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये सर्वत्र करत असतो. म्हणून अभेद जाणून समत्वाचे आचरण करणारा असा हा जो साधू त्याला आत्मज्ञानी म्हणून जग त्याची वाखाणणी करते. वाखाणी म्हणजे त्याचं कौतुक करते. तर आत्मज्ञानी साधू जग त्या वाखाणी असं हे 9 कडव्यांचं अभंग स्वरूप पद्य आहे. ते अर्थासहित सांगून झालं. आता पुन्हा एकदा ते सरळ वाचतो आणि हे निशिदिनी ते निरूपण येथेच मग संपन्न होईल. तर ऐका. आत्मज्ञानी साधू जग त्या वाखाणी सर्व अस्तित्वाचा शाश्वत चैतन्याची पाया ज्यासी ना काया परिजे निर्मी जगद रूपे काया माया सर्वत्र भरून जे ओतप्रोत राहे वाहे औषात्मक रूपे ते शरीरी आत्मा म्हणून नियत काल राहे. सर्वव्याप्त चैतन्य अनिरुद्ध शाश्वत परमात्मा जाणा शरीरांतरी तोची शुद्ध रूपे जीवात्मा राणा. औषवा पूर्ण तत्वची परिपूर्ण
आत्मा परमात्मा परमतत्वची संपूर्ण आत्मा परमात्मा देव दिव्यत्वाचा वर्तन अभ्यास तोची उमटे निशिदिनी नित्य स्वरूप अभ्यास. स्वरूप अभ्यास म्हणजे नसे दर्शनी रूपाचा अभ्यास वास्तवात असे तो शरीरांतरीच्या चैतन्य देवाचा निधिध्यास. चैतन्य देव सर्वत्र समत्वात असे वसे पाठीपोटी त्याच्या भेदभाव नसे. जीव शिव नर नारायण दर्शनी भेदा भेद चैतन्य देव दरबारी केवळ अभेद. भेद जाणूनी समत्व आचरणी आत्मज्ञानी साधू म्हणून जगत्या वाखाणी. तेव्हा साधूला आत्मज्ञानी माणसाला जग का वाखाणतं का कौतुक करतं याचा येथे विस्ताराने परामर्श घेतलेला आहे. आणि यामध्ये आत्मा परमात्मा जीव जगत या सर्व गोष्टीचा पूर्ण अर्थ सांगून झालेला आहे. अशा अर्थी आत्मज्ञानी साधू जगत्या वाखाणी या काव्याचा सर्व सज्जन श्रोते हो आपण ध्यानपूर्वक श्रवण मनन चिंतनाद्वारे अभ्यास केलात तर आपल्याही लक्षात येईल की या जगामध्ये केवळ आणि केवळ साधू लोकांचीच वस्ती असू शकते. आणि अशा जगामध्ये जर केवळ आणि केवळ साधुत्व प्रकर्षित झालं तर हे जगच त्या निर्मात्याच्या दृष्टीने हे जगच साधूंचं जग होईल. आणि जेव्हा हे जग साधूंचं जग होईल तेव्हा त्या निर्मात्याला कृतकृत्य वाटेल आणि निर्माता आपल्या या संततीकडे बघून इतका खुश होईल की तो तुम्हा आम्हाला कौतुकाने म्हणेल साधू साधू साधू. तर परमेश्वराने आपलं साधुत्व ओळखावं यासाठी साधुत्व म्हणजे काय ते आपण आत्मज्ञानी साधू जगत्या वाखाणी या अभंग रूप काव्यातून नीट समजून घेतलं असेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आजचं हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.